अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ओ वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कावगा हिंडतो देव शोधायला, कावगा हिंडतो देव शोध. आज कुरुळी कांचन जवळील माडिक फार्ममध्ये आम्ही DEDचे साधारणतः 1981 ते 1984ची जी बॅच आहे आमची, हे सगळेजण या ठिकाणी एक गेट टुगेदरसाठी आलेलो आहे. आणि गेट टुगेदरसाठी आल्यानंतर या माडिक फार्ममध्ये अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे की इतकं पुण्याच्या जवळ असून सुद्धा समुद्रकिनारी गेल्यासारखं वाटलं. अतिशय छान झाडी आहे या ठिकाणी. आणि आल्यानंतर त्यांनी आमचं अतिशय चांगलं स्वागत केलं. आम्हाला सुरुवातीला पोहे, चहा हा अतिशय चांगल्या प्रकारे दिला. त्यानंतर आमची या ठिकाणी सगळ्यांचं गेट टुगेदर माहितीपर थोडंसं बातचीत झाली. त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांनी आपापले अनुभव सांगितले, आपले घरची परिस्थिती सांगितली, मुलाबाळांचे सगळे व्यवस्थित सांगितलं. आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही जेवायला आलो. सगळं जेवण अतिशय चांगलं होतं. त्याबद्दल माडिक फार्मचं आम्ही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अतिशय चांगली सेवा त्यांनी आम्हाला दिलेली आहे. आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला थंड असं कुल्फी दिलेली आहे. कुल्फीसुद्धा अतिशय चांगल्या दर्जाची होती. आणि आम्ही सगळेजण माडिक फार्मच्या बाबतीमध्ये अतिशय खुश आहोत. आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय आणि परत या ठिकाणी यावं असंही वाटतंय. माडिक फार्मच्या सर्व व्यवस्थापकांना आम्ही धन्यवाद देतो. महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरण्येश्वर या कॉलेजचे सर्व माजी विद्यार्थी 1981 पासून ते 1984 पर्यंत जवळजवळ 30 ते 35 सर्व शिक्षक की जे आज वयानं 60-65 रिटायर झालेले सेवानिवृत्त असे गेली 30-40 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी भेटलेलो आहोत. ठिकाण अतिशय सुंदर निवडलेलं आहे. कुरुळी कांचनजवळ महाडिक फार्म या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आयोजित केलेला होता. आल्यानंतर अतिशय प्रसन्न असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं. आल्याबरोबर अल्पोपहार देऊन
इथल्या जे व्यवस्थापक आहेत त्यांनी आमचं चांगलं स्वागत केलं. त्यानंतर आमचा परिचय मेळावा झाला. यामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. या ठिकाणचे व्यवस्थापक, त्यांच्या हाताखालचे कर्मचारी यांनी सर्वांनी आमचं अत्यंत सुंदर असं आदरातिथ्य या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांनी आपला वेळ, आपल्या आयुष्यातला हा क्षण कधीही न विसरणारा असा या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. पुन्हा पुन्हा यावं, प्रत्येकाने मनाची खुणगाट बांधलेली आहे. यानंतर आपल्या फॅमिलीला घेऊन या ठिकाणी आम्ही येणार आहोत. पुन्हा व्यवस्थापकाने अशीच आमची सोय करावी आणि या आनंदामध्ये तुम्ही सहभागी झालात. पती पत्नी महाडिक आणि त्यांचे इतर सहकारी यांनी आमचं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी सोय केलेली आहे, या ठिकाणी सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही त्या व्यवस्थापकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुनश्च एकदा येण्याचं आश्वासन देऊन माझे 2 शब्द संपवतो.